तर इथं फुटलेलं आहे, एक जागी दोन जागी फुटलेले आहेत आणि खूप मस्त पाणी वाहत 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 घेऊन पाणी आता एरियामध्ये आलं. एरियामध्ये आलं का गाड्या भेटतात, गाड्या भेटतात. हे रस्त्यावरती पाणी एवढं येते की तुम्ही पाण्यामध्ये पाय ठेवू शकत नाहीये, एवढं पाणी झालेलं आहे. गाड्यांचं फुल ट्रॅफिक झालेलं आहे आणि हे रात्री झालेलं आहे पाट 4 वाजता. आणि हे बघा, हे नोबल हॉटेलच्या तिथलं, नोबल हॉस्पिटलच्या तिथलं ना, इथे कोणत्या टू व्हीलर जाऊ शकतात ना गाड्या जाऊ शकतात. बऱ्याच गाड्या गेल्या आतमध्ये आणि ते सत्ता बंद पडलेले आहेत. प्रॉब्लेम भरपूर आलेले आहेत, फार रिक्षाच्या सीटापर्यंत, गाडीच्या सीटापर्यंत पाणी एवढं वाढलेलं आहे. मग त्यानंतर पाणी वाहत 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 पूर्ण मगरपट्टा सिटीकडे जात होतं. आणि जाता जाता बघा, आता मगरपट्टा सिटीमध्ये गेलो तर मगरपट्टा सिटीमध्ये झालेले लयच मोठे विषय. सगळ्या गाड्या थांबल्यात, प्रॉब्लेम वाढतच चालला आहे. आता सांगणार कसं? आणि याचा परिणाम झाला आहे हे बघा, सीझन मॉलपाशी जबरदस्त पाणी इथपर्यंत पोचलेलं आहे पार तिथून. आणि या सगळ्या याच्यामध्ये गाड्या पूर्ण बंद येतात आणि दोन्ही साईडने गाड्या घुसल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक झालेलं आहे. वांदे मोठे झालेले आहेत मित्रांनो. पुणेकरांचा हाल आज बेकार झाला आहे. पावसाळ्याला अजून 4 महिने बाकी.